तिथे दिल्लीतल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ऐन थंडीत शीश महलवरून वातावरण मात्र तापलंय। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या शीश महल या सरकारी निवासस्थानावर 33 कोटींचा खर्च केला असा आरोप कॅगच्या अहवालाचा दाखला देत भाजपनं केला। त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह भाजपचे नेते केजरीवालांवर टीकेची झोड उठवतायत। त्यावरूनच ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करण्यात आला। सामनामध्ये नेमकं काय म्हणण्यात आलं आपण त्यावर एक नजर टाकूया। देशात 80 कोटी गरिबांना फुकट धान्य द्यायचं आणि परदेशात जाऊन तेथील प्रमुखांना महागड्या वस्तू भेट द्यायचा हा पंतप्रधान मोदी यांचा शौक आहे। भारतात 2023-24 मध्ये 37 लाख मुलांनी शाळा शिक्षण सोडलं, ज्यात 16 लाख मुलींचा समावेश आहे। गरिबीमुळे त्यांच्यावर शाळा सोडण्याची वेळ आली आणि पंतप्रधान मोदी दिल्ली विधानसभेत शीश महलवर भाषण झोडतायत। भारत देश गरीब आहे, पण गरीब देशाचा राजा विलासी आहे, पण बोलायचे कोणी, बोलेंगे तो कटेंगे, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे। दरम्यान यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला। खरं तर माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी आपलं आयुष्य हे एका छोट्याशा पानटपरीवरनं चहाच्या दुकानावरनं सुरू केलं। अत्यंत हाल अपेक्षा आणि मोठा संघर्ष करून मोदीजी देशाचे पंतप्रधान या पदापर्यंत पोहोचले। त्यांच्या आयुष्याचा जर अभ्यास केला तर टाचणी इतकी बरोबरी उद्धव ठाकरे करू शकत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।